करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जेला अपमान प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, कोणी जर आपला अपमान करत असेल, तर आपण फक्त पाहत असतो, बघत असतो. पण झालेला जो अपमान आहे तो आपण जन्मात कधी विसरत नाही. असं का होतं? बघा, आपल्याला कोणी एखादी व्यक्ती ज्यावेळी बोलत असते, आपला अपमान करत असते, त्यावेळी आपण शांत असतो. आपल्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नाही. समोरच्या व्यक्तीला वाटतं की बघा, मी एकटाच बोलतोय, एकटीच बोलते, परंतु समोरची व्यक्ती काहीही बोलत नाही. म्हणजे आपण घाबरलेलो आहोत असं त्यांना वाटतं. पण ज्यांनी आपला अपमान केलेला आहे, तोच अपमान बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सहन होत नाही. तोच अपमान आपण आयुष्यात कधी विसरत नाही. याचा अर्थ समर्थ म्हणाले, मनाला वाटेल ते करा. पण तुमच्या मनाला लागेल असं काहीच करू नका. त्रास कोणाला होणार हो? कुठल्या इंद्रियाला सर्वात जास्त त्रास होईल? ज्यावेळी एखाद्या वेळी बघा दुःखाचा प्रसंग येत असतो. कोणी आपल्याला वाईट बोललं, कोणाला सर्वात जास्त दुःख होतं हो? हाताला होतं का? डोळ्याला होतं का? कानाला होतं का? नाही. कुठल्याही इंद्रियाला त्रास होत नाही. फक्त एकच इंद्रियाला सर्वात जास्त त्रास होतो, तो म्हणजे मन. मेंदूला झालं, बुद्धीला झालं, तरी बघा शांत होतं डोकं. पण मनाला झालं ना, की बघा ज्याप्रमाणे जो दुःख होतो तो आपण आयुष्यात विसरत नाही. म्हणून मनाला वाटेल ते कर, पण मनाला लागेल असं अजिबात काही करू नकोस. कारण त्याचा त्रास आपल्याला आयुष्यभर होत असतो. आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो. एखाद्याशी बघा प्रत्यक्षपणे जिव्हाळ्याशी प्रेमाने आपण बोलत असतो. ज्यावेळी एखाद्यावरती आपण प्रेम करत असतो, तीच व्यक्ती आपल्याला संकट काळामध्ये उपयोगी पडत असते. कठीण काळी बघा मदत करायला धावून येत असते. म्हणून माणुसकी जपली पाहिजे. आपल्या आजूबाजूला बघा पशुपक्षी असतात, प्राणी असतात. त्यांच्यावर दया दाखवली ना, त्यांच्यावर प्रेम केलं ना, ते प्रत्यक्षपणे बघा जेव्हा आपण समोर येऊ तेव्हा ते आपल्या जवळ येत असतात. पण माणूस असा आहे ना, ज्याप्रमाणे बघा काम असेल तेव्हाच येईल, नाहीतर टोकवणार सुद्धा नाही. मग माणुसकी कुठे आहे? म्हणून पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपला अपमान कोण करणार आहे? पशुपक्षी प्राणी करणार आहेत का? नाही. मनुष्य देहच. म्हणून प्रत्यक्षात आपण काय धडा घेतला पाहिजे, काय शिकवण बघा प्रत्यक्षात आत्मसात केली पाहिजे. घर म्हणजे काय, तर संपूर्ण जर पाहायला गेलो, आपण पाहतो हा कौलारू घर आहे, हा स्लॅबचा घर आहे, हा पत्र्याचा घर आहे, हा बंगला आहे, असं आपण काय करत असतो,
विचार करत असतो. नुसतं घर असून महत्वाचं नाही. त्या घरामध्ये पवित्र वातावरण, आनंदाचं वातावरण, त्याचप्रमाणे देव्हारा असणं फार गरजेचं आहे. का परमेश्वराचं अधिष्ठान, का परमेश्वराचा देव्हारा तिथे असणं गरजेचं. माणूस म्हणून आपण जन्माला आलो. आयुष्यात गरिबी काय, श्रीमंती काय, आपण तेव्हाच अनुभवली जेव्हा आपल्यावर ते दिवस पाहायला मिळाले, अनुभवले. प्रत्येकाच्या घरामध्ये कटकट असते, आनंदाचं वातावरण असतं. आपल्या घरात सुद्धा तेच. पण घराला घरपण, मनुष्य देहाला मनुष्य देहाची साथ केव्हा प्राप्त होईल? घर भरलेलं केव्हा वाटेल? जेव्हा घरामध्ये पवित्र आनंदाचं वातावरण आणि त्याचप्रमाणे परमेश्वराचं अधिष्ठान असेल तेव्हाच. बाकी जर घरामध्ये परमेश्वराचं अधिष्ठानच नसेल, परमेश्वराचं बघा प्रत्यक्षात जर फोटो नसेल, मूर्ती नसेल, काहीही नसेल, घरामध्ये दागदागिने आहेत, सोनं आहेत, बँक बॅलन्स आहे, त्याला अर्थ उरतच नाही. बरोबर की नाही? कारण ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. ज्याने या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवलं त्यालाच आपण विसरलो. मग तसंच आजचा भाग का द्यावा लागला? मंदिर म्हणजे काय? तर आपला देह हा सुशोभित ठेवणं हे आपलं कर्तव्य. ज्यावेळी आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो त्यावेळी मंदिर बघा बाहेरून एकदम सुंदर वाटतं की नाही? कारण का त्यामध्ये, त्या मंदिरामध्ये बघा मूर्ती आहे, परमेश्वर जणू वसलेला आहे ना. मग तसंच आपला देह सुद्धा सुशोभित करणं हे आपलं कर्तव्य. कारण आपल्या देहामध्ये प्रत्यक्षात अंतरीचा अंतरात्मा आहे. मग एखादी व्यक्ती ज्यावेळी आपला अपमान करत असते, अपमान केला की त्रास कोणाला होणार? आपल्याला होणार. मग त्यावेळी जो झालेला अपमान आहे ना, प्रत्यक्षात काय करायचं? समोरच्या व्यक्तीने एखाद्या वेळी एखादा वाईट शब्द बोलला तर लगेच त्याला उत्तर द्यायचं नाहीये. तिथल्या तिथे स्मरण कर. करता करविता कोण आहे? परमेश्वर आहे. कारण त्याच्या अंतरी कोण आहे? परमेश्वरच आहे. बरोबर की नाही? समोरच्या व्यक्तीच्या अंतरी कोण आहे? तर परमेश्वर आहे. आपल्या अंतरी कोण आहे? परमेश्वर आहे. मग समोरच्यानी आपला अपमान केला, लगेच त्याला उत्तर द्यायला गेलो तर पुन्हा तो बोलेल, मग आपण परत बोलू, म्हणजे हे चालूच राहील. पण कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला बघा तिथे थांबावं लागेल. तिथे परमेश्वराचं स्मरण करावं लागेल. स्मरण करता करता आपल्यालाच बघा प्रत्यक्ष शिकवण प्राप्त होईल. समोरच्याने अपमान केला म्हणून त्याला लगेच उद्धट बोलू नकोस. संयम ठेव. कारण का एकदा व्यक्ती चूक करते तेव्हा आपण त्या व्यक्तीला माफ करणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा जर चूक करत असेल तर समर्थ म्हणाले उद्धटाशी वागावे उद्धट. बरोबर ना? पण झालेला जो अपमान आहे तो आपण कधी विसरतो का? मनामध्ये साचवून ठेवतो. जैसा बघा आपण पैसा कमवतो आणि कपाटामध्ये तिजोरीमध्ये साठवून ठेवतो. बरोबर की नाही? तसंच आहे. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच आणि उपाशी पोटाचं गणित फक्त भुकेल्यालाच माहीत असतं. झालेल्या जखमा आहेत. रस्त्यातून जाताना बघा लगेच आपला पाय, बरोबर की नाही, थोडासा स्लिप झाला की लगेच पडतो आपण, लगेच जखम होते. किंवा चालता चालता बघा ठेच लागते. वेदना कोणाला होतात? बरोबर ना? पायाच्या बोटाला जखम झालेली आहे, मग तिथेच जखम झाली पाहिजे ना.
तिथेच वेदना आल्या पाहिजेत ना, डोक्यापर्यंत येतात. मग तसंच बोललेला शब्द फक्त कानाने आपण ऐकतो, वेदना कुठे होतात? मनाला होतात. जेव्हा भूक लागते, फक्त पोटालाच भूक लागलेली असते ना, पण संपूर्ण शरीर बघा पूर्ण काय होतं? भुकेलेलं होतं. हे माहीत असणं फार गरजेचं आहे. मग कोणी आपला अपमान जर करत असेल, त्रास कोणाला आहे? मनाला तर होतंच आणि मनाबरोबर संपूर्ण शरीराला सुद्धा होतं. कुठलंही काम करण्यामध्ये बघा आपलं लक्ष लागत नाही. तसंच आपला संसार, आपला प्रपंच हा मातीच्या घरामध्ये असो किंवा एखाद्या बघा श्रीमंताच्या बंगल्यामध्ये असो, पण जिथे आपण संसार करत आहोत, जिथे प्रपंच करत आहोत, जिथं बघा पूर्णतः आपलं आयुष्य आपण घालवत आहोत, तिथे फक्त आपला देह सुखी, समाधानी असला पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारे बघा संदेह नसता कामा नये. कारण कोणी येऊन बघा आपला अपमान केला, की तू या मातीच्या घरामध्ये राहतोस, या झोपडीमध्ये राहतोस, चालेल. कारण ते स्वतःहून बघा प्रत्यक्षात बंगल्यामध्ये राहत आहेत आणि आपला अपमान करत आहेत. तरी सुद्धा बघा त्यांना काहीही न बोलता आपण स्वतःहून स्वतःच्या कर्मावर भर दिला पाहिजे. आपल्याला सुद्धा करता येईल. त्याच्यासारखा बघा बंगला आपल्याला सुद्धा तयार करता येईल. पण त्यासाठी आपल्याला कर्म करावे लागतील. त्यांनी बोललेले शब्द आपण कधीच विसरणार नाही. पण बोललेल्या शब्दावर आपण जागणं हे फार महत्त्वाचं आहे. माणूस कितीही महत्त्वाकांक्षी असला ना, तरी त्याला परिस्थिती समोर झुकावं लागत असतं. परिस्थिती प्रत्येकाची बघा प्रत्येकाला माहीत असते आणि त्या परिस्थितीसमोर बघा कितीही काही केले ना, तरी झुकावं लागतं. चांगल्या क्षणांना योग्य वेळी बघा आपण आनंद घेता आला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आनंदाचे क्षण येतात, त्या वेळेला बघा शांत राहिलो किंवा बघा आनंद साजरा केला नाही कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांबरोबर, बघा प्रत्यक्षपणे जर आनंदाच्या क्षणामध्ये जर आपण गेलोच नाही, मग उपयोग काय? आपण प्रत्येक वेळेला बघा आपलं मन तोच विचार करत असतो. त्या विचारातून बाहेर पड. तुझा अपमान केलेला आहे तुला सुद्धा माहिती आहे. पण त्या विचारांचा जर तू बघा प्रत्यक्षात तुझ्या जीवनावर वापर करत असशील, मग उपयोग काय होईल? सकाळ संध्याकाळ तोच विचार. म्हणून समर्थ म्हणाले, तो विचार प्रथमतः बाजूला कर. आज जर पाहायला गेलो तर प्रत्येक वेळेला बघा एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही. मग तशीच आपली जाणीव, आपली उणीव तेव्हाच त्यांना भासेल. आपली किंमत त्यांना तेव्हाच दिसून येईल. ज्यांनी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे बोललेलं आहे ना, ज्यांनी आपला अपमान केलेला आहे ना, त्या व्यक्तीला तेव्हाच किंमत कळेल ज्यावेळी तुझा देह उत्तमाचं कार्य करेल आणि उत्तमाचं बघा त्या कार्यामुळेच कीर्ती कमवेल. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. म्हणून कोणी अपमान केला त्याला शब्दाने बोलू नकोस. एक वेळ माफ कर, पण केलेला अपमान आयुष्यात न विसरता परमेश्वराचं स्मरण करणं कधीही विसरू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.